आजचा संडे स्पेशल मेनू आहे फिश फ्राय आणि फिश फ्राय करण्यासाठी हलवा मासा घेतलेला आहे। हलवा मासा स्वच्छ धुवून घेतला आहे। त्याला हळद, मीठ, लाल तिखट लावून घेतलेला आहे। दोन्ही बाजूने ते लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। आणि नंतर साधारणतः 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे आणि ती आलं लसूण पेस्ट पूर्ण माशाला लागेल अशी लावून घ्यायची आहे। जास्त घ्यायची नाही, थोडी 1 चमचा पूर्ण एका बाजूने लागेल अशी घ्यायची आहे आणि ती पसरवून लावून घ्यायची आहे, जेणेकरून जेव्हा आपण माशाचा एक बाईट घेऊ तो टेस्टीच लागला पाहिजे। तर हीच प्रोसेस पुन्हा मासा जेव्हा आपण पलटी करून त्या बाजूने सुद्धा तशीच सेम प्रोसेस करायची आहे। आणि हा मासा जरा वेळ मुरत तसाच ठेवायचा आहे। त्या सगळ्या माशामध्ये मसाले मुरतात छान। माशांमध्ये मसाला मुरत आहे तोपर्यंत फ्रायची तयारी करूया। तर एका डिशमध्ये 1 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 4 चमचे रवा घेतलेला आहे। हे चारही पदार्थ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत, पूर्ण एकजीव झाले पाहिजेत, जेणेकरून ते फिश फ्राय करताना मस्त वरचा क्रिस्पी लेयर येईल आणि तितकीच छान टेस्ट देखील लागेल। वाव, 1 नंबर। सगळे मसाले, आलं लसूण पेस्ट माशामध्ये एकदम छान प्रकारे मुरलेला आहे आणि मिठाला पाणी सुटतं, त्याच्याबरोबरीने हे मसाले देखील छान त्याच्यामध्ये उतरतात। रवा, तांदूळ, तिखट, मिठाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करून त्याच्यावर टाकायचं आहे। पाणी सुटलेलं आहे त्याच्यामुळे तांदळाचं पीठ, रवा त्याला लगेच चिटकून जातो आणि लगेचच आपल्याला त्याची बाजू बदलायची आहे। दोन्ही बाजूने व्यवस्थित रवा, तांदूळ आणि तिखट मिठाचं जे मिश्रण आहे ते लागेल आणि मस्त क्रिस्पी लेयर चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित सेम लेवलला पाहायला मिळणार आहे। ना जास्त पीठ जास्त लागणार आहे, ना कमी लागणार आहे। तर अशा पद्धतीने थोडंसं वर हात करून व्यवस्थित भुरभुर करायचं आहे त्याच्यावर तो तांदूळ आणि रवा। सगळ्या पीसवर सेम लेवलला ते पडेल असं। आणि तेल, मीठ, हळद, आलं लसूण पेस्ट याला ते मिश्रण चिटकून जातं आणि तळत असताना ते सुटणार देखील नाही। शॅडो फ्राय करायचा आहे, डीप फ्राय करायचं नाही। त्यासाठी एका पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे, लसणाच्या 1-2 पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत आणि कढीपत्त्याची 4-5 पानं। वाव, 1 नंबरच। मस्तच त्या लसणाचा, कढीपत्त्याचा इतका छान सुगंध येत आहे ना तडका दिल्याबरोबर। आणि फिश फ्रायचं तर काय विचारायलाच नको। जोपर्यंत तुम्ही ह्या पद्धतीने फिश फ्राय करून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की किती टेस्टी आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने झटपट असा हा फिश फ्राय जेवढ्यात झटपट तयार होणार आहे तेवढ्यात झटपट तो संपणार देखील आहे। सगळेच जण मस्त आवडीने ताव मारणार आहेत। असाच अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट होणारा फिश फ्राय तुम्ही सुद्धा तयार करा, घरच्यांना खुश करा। पाहुणे आले असतील तर पाहुण्यांना देखील झटपट असा फिश फ्राय करून त्यांना देखील खुश करा। आणि ही रेसिपी कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका। तुम्ही अजूनही जर माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, खूप खूप शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। आणि माझ्या नवनवीन रेसिपीज आलेल्या तुम्हाला कळण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।